खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या माध्यमातून सामना पाहायला मिळतोय. पिंगळे ब्रदर्स चला फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण वेळेसाठी सहकार्य करा. मी वारंवार आपल्याला सूचना वेळेसाठी देत असतो. आता दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू वाजलेले आहेत पहा 4:42 दोन्ही टीम आपले एक्स्ट्रा खेळाडू आहे. फिल्डिंग वाल्यांचं आहे वाटतं. लुक ॲट मी. आपली किडनी येऊ द्या, स्टेपनी येऊ द्या. स्टेपनी आपली कुठं आहे? मॅच खपल्यावर सांगा, आता नको सांगू. माईक मध्ये मग आपण सांगू. तू 12 खेळाडू त्याला काही कळच ना. असं आहे का? खुर्ची दे त्याला सर, खुर्ची दे त्यांना. अगदी आपण पाहू शकाल अरे चालू करा चालू करा जसं काय मालच त्यांना पळवायचं आहे. काय सांगायचं आहे? कवडा सांगून सांगून सांगणार. लाईव्हला चेक करा. कॉमेंट्री पेक्षा जास्त सूचनाच देतली आम्हा. खऱ्या अर्थाने जाऊया. प्रवीण आलाय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. अरे दादा निघून सांगला ना. आता त्यांना किती बार सूचना त्या सूचना देत राहील तुम्हा. सुयोग स्ट्राईक एंड वरती आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती महेंद्र आणि गोलंदाज प्रवीण पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होतोय. अंपर वारी राहील. अरे विश्रामध्ये हो इथे यावेळेस. ओ बेकार हे डाय मारता नीट मार ना. उराडाची कातडी जायची. काय झालं? नाक जर काय भुईला घटला तर सकाळी येळचाय घरी गेला बाई विचारायची काय नाकाल काय झाला? चावला का पावला का धावला? पाहू शकाल प्रयत्न चांगले केले जात आहेत कारण धाबा वाचवायचे आहेत. जाऊया. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल हा सामना इम्पॉर्टंट आहे. पहा टॉपर दोन्ही टीम आहेत. ओहो यावेळेस बेकार. अरे बाप्पा कान फट्या फोडल्या ना माझ्या. काय सांगायचं आहे? पहा इथे हा चेंडू सीमारेषा पार. थँक्यू. एक चेंडू द्या अजून. त्यांना एक बॉलत नाही वाटत. अजून एक द्या. काय सांगायचं अहो ये हो. पहा यांना दुसरीच आर्थिंग पकडी दे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. षटकार आला फलंदाजच्या बॅटमधनं. तर पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. फलंदाज देखील तेवढाच चांगला आहे. गोलंदाज देखील तेवढाच चांगला आहे. महत्वाची कामगिरी केली जाते. येणारा चेंडू प्रवीण. वा अंपर मोकार चिकना दिसत तरी हो. काय सांगायचं आहे? पहा यास आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत गणेश रसाळ मगाशी कॉमेंट्री त्याच्यानंतर आधी स्कोरिंग कमी तिथं आम्ही. यास गणेश रसाळ रसासारखं काम चालू आहे त्यांचं. भले बिना लिंबाचा पण एकदम ओके निश्चित. पाठीमागून साईज जरा वेगळीच वाटते. शर्टिंग केलेली बरी वाटेल. हरकत नाही. फार महत्वाचं सहकार्य गणेशजी रसाळ ज्यांचं आपण या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. आयोजकांसाठी कमी तिथे आम्ही. अरे काय 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 झोंबला काय झोंबला बघ त्याला. बघ बघ बघ. नाही तर उतारा करा. मिरच्या आणा लिंबू आणा तिकडे नाही जाऊन हेलपाडा. जाऊया. अगदी सत्तूर बाय फक्त या 5 ओव्हर साठी थोडीशी मदत कर. फक्त 5 ओव्हर नंतर बाकी शेवटपर्यंत सगळा मग कार्यक्रम करीत.
यस अनंता केवारी ज्यांच्यासाठी आपले नितीनजी रसाळ ज्यांच्या माध्यमातून एक झेल पकडला तर 500 आता छातीच्या कातड्या गेल्या तरी चालतील 500 भेटलं पाहिजे आणि यावेळेस जरूर बॉल थांबत नाही बॉल निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर तिथे या धाबा मिळतायत त्या म्हणजेच 4 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा येस मित्रांनो या इनिंग साठी मी थोडीशी विश्रांती घेतोय पुन्हा येईल फक्त काय माहित आहे का मला रात्रंदिवस बडबड करायला लागत एखाद मारेल जीभ बाहेर येईल बाहेरच गुंतून राहील जरूर मी थोडीशी विश्रांती घेतोय आणि आमच्या संतोष दादा शिंदे ज्यांच्यावरती या पहिल्या डावाची जबाबदारी सोपवतोय यस धन्यवाद डीजे विचार केला तर योगेश सर दूरवरून मित्र या ठिकाणी समालोचनासाठी मात्र हजर झाले त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सरसे मनपूर्वक स्वागत त्यांचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवरती मारुती यस मॅन फ्रॉम नांदखुळा जांभळवाडी संघाचा हा खेळाडू राऊंड मोर विकेटचा मारा इथे मात्र स्ट्राईक वरती महेंद्र हो चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक इथे मात्र आल्या पहिल्या चेंडू वरती स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडू खाली होता चुका झाल्यात आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम लुक एट मी टीमला मात्र मिळायला गेला एक धावेच्या सहाय्याने धाव फलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल विचार केला तर या एक धावेच्या सहाय्याने 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात पहिलं षटक आणि सॉरी दुसरं षटक पहिल्या चेंडूवरती झेल मिस टायमिंग स्ट्रोक होता इथे मात्र झेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडू खाली गेला होता मात्र त्या दरम्यान शेवटच्या क्षणाला चेंडू जाऊन जमिनीला दान होत असताना पाहायला मिळाला इथे मात्र एक धाव कंप्लीट झाले आता मात्र स्ट्राईक वरती सुयोग टिटकारेचा विचार केला तर कमालीचा फलंदाज आहे सातत्याने त्याच्या माध्यमातून मात्र आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना पाहतो यावेळेस संघाच्या मालकासाठी संघ मालकासाठी खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल यावेळेस एक सिंगल पुन्हा एकदा सातत्याने चांगली गोलंदाजी राहिले विचार केले तर मारुती गोलंदाजी ट्रॅक भरती 2 चेंडू हाताळले आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत एक गडी तंबूच्या आसऱ्याला आला असता मात्र इथं झेल सोडला गेला इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आता मात्र चेंडू खाली जनार्दन चुका होणार नाहीयेत इथे माघारी परतावा लागेल महेंद्र या फलंदाजाला महेंद्र बॅक टू पॅव्हिलियन डीजी यस धन्यवाद डीजे तर इथे नवीन फलंदाज आपण पाहू शकाल प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला विचार केला तर प्रथमेश मध्ये देखील ती क्षमता आहे मोठे फटके खेचून आणण्याची मात्र यावेळेस वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय पाप लागेल विचार केला तर प्रथमेश यावेळी स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय या गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर मारुतीला पाहतोय सातत्याने मात्र 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या तिसऱ्या चेंडूवरती महेंद्राला माघारी परतवलंय यावेळेस स्ट्राईक इथे मात्र चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिले इथे 1 बाउन्स चेंडू शतरक्षक अडवणार फेकणार तत्पूर्वी एक सिंगल झाली या कंप्लीट एक सिंगल धावेने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात चला स्पीडअप घ्यायचंय पंच विनंती असेल की आपण स्पीडअप घ्या अजूनही 2-1 मॅच खेळवायचे वेळ कमी आहे हो यावेळेस मिस्टर आमिन स्ट्रोक नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल इथे मात्र दूरवरून शतरक्षक धावला होता मात्र त्या शतरक्षकाच्या आबाख्याच्या बाहेर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार चौकार डीजे
या वेळेस फटका चांगला आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल, चेंडू आउट पार. यावेळेस सुयोगच्या बॅट मधून आला हा षटकार. कमालीचे 2 फटके पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेला. धावफलकाचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती. यस, धन्यवाद डीजे. रियान 11 संघाचा कर्णधार आणि सोमसाई माता 11 संघाचा कर्णधार, टेंबरे संघाचा. कृपया विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं मित्रांनो. यापुढील पुढचं षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 व्यक्तिक दुसरं सांगे कोट्यातलं 3रं षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण. व्यक्तिक दुसरं सांगे कोट्यातलं 3रं षटक घेऊन येत असताना प्रवीणला आपण पाहतोया. इथे मात्र प्रथमेश जाधवने जर 3 सलग षटकार ठोकले तर अभि भोईर यांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र कार्पेट साहाय्याने चेंडू जातोय. इथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. इथे मात्र एक सिंगल धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 27 धाबा धावफलकावरती. विचार केला तर पहिलं षटक हाताळलं होतं प्रवीणने. मात्र यावेळेस 3रं षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण प्रवीणला पाहतोया. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. यावेळेस स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल सुयोग टिटकारे. यावेळेस रिव्हर्स अटेन संपर्क होत नाहीये. इथे मात्र विचार केला तर नक्कीच रिव्हर्स अटेन केला होता, मात्र संपर्क होत नाही. त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली जाते. यावेळेस मिस्टर टायमिंग स्ट्रोक, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र चुका होणार नाहीयेत. इथे माघारी परताप लागेल सुयोग टिटकारे या फलाडूला. इथे मात्र सुयोग बॅक्ड बबलियन डीजे. यस, धन्यवाद डीजे. न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दिलीप मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. पाबल लागेल. इथे मात्र सुयोगला माघारी परतवलंय. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत विचार केला तर प्रवीण या गोलंदाजाची पाहायला मिळाली. चला यापुढील होणारा सामना ऋतू 11 संघ आणि सिद्धिविनायक 11 संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. यस, इथे मात्र पंच सांगत असताना गणेश दादा रसाल आणि इथे मात्र स्क्वेअरचा मारा अवंतर दाबेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. ओहो, यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रेजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू मात्र 1 बाउन्स अखेर जाऊन पोहोचलाय सीमा पार. यावेळेस दिलीपच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 32 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. अजून या षटकाचे काही चेंडू शिल्लक पाहावं लागेल. नक्कीच 2 चेंडू शिल्लक. इथे गणेश दादा रसाल आम्हाला सांगत असताना पंचांच्या भूमिकेत आपण गणेश दादा रसाल यांना पाहू शकाल. नक्कीच सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा आवर्जून हजेरी लावत असतात आणि तेच काम मात्र आज देखील इथे पाहायला मिळालं आपल्याला. सकाळ पाहून इथे मात्र उपस्थित आहे. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकाचा विचार केला तर 32 धाब्यांवरती स्थिर आहे.
ओहो यावेळेस चेंडूला उडवलंय, चेंडूवरती शतरक्षक आला होता. इथे शतरक्षकाकडनं चुका झाल्या आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावला गेलाय. 34 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 34 धावा धावफलकावरती. चला इथे गोलंदाजी ट्रॅक वरती अनंता. ओहो यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, फक्त आणि फक्त हलकीशी एज लागली, त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाले. यस, अनंताने जर विकेट हॅट्रिक घेतली तर नितीन रसाल यांच्याकडून 1111 रुपये मात्र देण्यात येतील. 35 धाबे. ओहो यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका, ग्राउंडचा फटका. इथे मात्र शतरक्षक आला होता, इथे चुका झाल्यात. इथे शतरक्षक बंबल झाला, चेंडू जाऊन पोहोचलाय अखेर सीमा पार. चौकार, या चौकाराच्या सहाय्याने धावफलक 39 धावा धावफलकावरती. तर ऋतू 11 सिद्धिविनायक 11 संघाला थांबवलं जातं. इथे दरम्यान रियान्स 11 संघ आणि त्याच्या विरोधात सोमजाय माता 11 टेंबरे संघ, या 2 संघादरम्यान मात्र हा सामना होईल. इथे मात्र चेंडूला बुडवले, चेंडूवरती दूरवरून शतरक्षक येत होता. इथे झेल जमिनीला दान झालाय. त्या दरम्यान इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या 2 धाब्याच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. 41 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, इथे विकेट. यस यस नक्कीच. इथे मात्र डायरेक्ट स्टंप उडवले गेले इथे फलंदाज आणि इथे मात्र दिलीपला माघारी परतावा लागेल. फटका तर खेचला होता, मात्र स्वतःला सावरता आलं नाहीये आणि इथे दिलीप बॅक टू पवेलियन. ठीक आहे. चला इथे मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सुदाम भांगारी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो यावेळेस चेंडूला उडवलंय, नुसतं उडवलंच नाही तर खेचून उडवलंय. चेंडू आउट पार मिळे, विकेटच्या डोक्यावरनं हा फटका, कमालीचा फटका. चेंडू आउट पार, षटकाराच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ह्या वेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूवरती शतरक्षक प्रवीण आणि त्या चुका मात्र होणार नाही. इथे षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांची धावफलकाचा विचार केला तर 47 धाव्यांवरती मात्र स्थिर आहे.
संदेश यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो व्यक्तिक पहिलं सांगे कुठ्यातलं 5वं षटक शेवटचं षटक ज्याची ओळख आहे संदेश. यस इथे मात्र मिस फील्ड पाहायला मिळाला चौकार. इथे मात्र थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्राबल झाला. इथे चौकाराच्या साह्याने दफलक पुढे सरसावत असताना संदेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. फलंदाज गोलंदाज चला गोलंदाजाचं नाव कळवायचंय योगेश. यस योगेश यावेळेस दुसरा चेंडू. ओहो इथे मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र चेंडू वरती स्वतः गोलंदाज येणार. चुका होणार नाहीये. प्रथमेशला माघारी परतावा लागेल. प्रथमेश बॅक टू बबलियन. ठीक आहे चला धडेमा डीजे. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीशला आपण पाहतोय. या वेळेस निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी. 51 धाब्यांवरती स्थिर आहे. यावेळेस इथे मात्र कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा फटका खेचून काढला. दूरवरून क्षेत्ररक्षक धावणार मात्र उचल फेक करणार. तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना पाहावं लागेल थर्ड. यस नक्कीच इथे 2 कंप्लीट झाले होते. तिसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र थर्ड अंपायरची मागणी केली गेली. पाहावं लागेल इथे मात्र चेक केलं जाईल. यस विकेट आहे पंच. इथे संदेशला माघारी परतावा लागेल. 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र संदेश रनआउटच्या स्वरूपात इथं माघारी परततोय. नवीन फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हा. चला नवीन फलंदाज नितीनला मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. विचार केला तर अजूनही काही चेंडू शिल्लक या षटकाचे. इथे अजून एक निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी. यावेळेस चेंडूला उडवलं. इथे मात्र चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षक धावणार. उचल फेक करणार. तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न करत असताना 3 धावा कंप्लीट. यस नक्कीच इथे मात्र 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील.
षटक क्रमांक 5 वर संपले. 5 षटकांचा खेळ इथं संपला गेला. 3 धाबेच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 56 धाबा धावफलकावरती 57 धाबांचं टार्गेट आहे. पाहावं लागेल. चला स्पीडअप करा विनंती आहे. चला लगेचच मैदानामध्ये रवाना व्हायचे. लुक इट मी. यस बॉल द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. बॉल पुरवा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. इथे मात्र विचार केला तर रोहिदास बांगारे आणि प्रवीण लोभीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी चला स्ट्राइक एंड वरती रोहिदास. नॉन स्ट्राइक एंड वरती मात्र आपण पाहतोय प्रवीणला. विचार केला तर गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथमेशला पहिलं षटक घेऊन येत असताना P1चं पहिलं षटक. इथे मात्र राईट मोर्द विकेटचा मारा. पहिला चेंडू. हो येते पहिला चेंडू. इथे गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक चेंडू मागे मात्र चेंडू अखेर जाऊन पोहोचलाय सीमा पार. इथे मात्र चौकार आलाय. चौकाराच्या सायन इथे खातं खोललंय. अकाउंट ओपन झालंय. श्री गणेशा झालंय. टीम पिंगळे ब्रदर्स संघाचं कमालीचा फटका होता. इथे मात्र पहिला चेंडू वरती चौकार आलाय. यावेळेस अजून एक चांगला फटका. इथे चेंडू आता मात्र जाऊन पोहोचलाय फाईन लेग रिजन मध्ये. या चेंडूवर देखील मिळेल चौकार. चौकाराच्या सायने दाखवले पुढे सरसावत असताना लेग पंच थोडस साईडला राहायचं. कॅमेऱ्याच्या समोर आपण उभे आहात मात्र इकडे नंतर चेक करण्यात थोडासा प्रॉब्लेम येणार. अजून थोडासा. हो यावेळेस पुन्हा एकदा लवकर फुलटचचा चेंडू होता. त्यावरती मात्र प्रयत्न झाले होते. संपर्क प्रॉपर होत नाहीये. स्लिप शतरक्षकाने चांगलं शतरक्षण देखील केलंय. त्या दरम्यान स्कोर कार्ड स्थिर 8 या धावसंख्येवरती. सध्यापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाले आणि धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. इथे मात्र कव्हर शतरक्षकाच्या डोक्यावरून हा फटका खेचून काढला होता. यस या चेंडूवरती देखील 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती.
यावेळेस इथे थोडस शतरक्षक बंबल होत असताना पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाले. एक धाबेने धावफलक 11 धाबांवरती धावून पोहोचलाय. पापा लागेल अजूनही विचार केला तर 56 धाबांचं टार्गेट आहे आणि ते मात्र कशा प्रकारे चेस केलं जाईल पाहणं गरजेचं आहे. इथे स्ट्रायकर वरती प्रवीण. इथे फटका फसलाय. मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक. इथे मात्र प्रवीणला माघारी परतावं लागेल. षटक क्रमांक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धाबलकाचा विचार केला तर 11 धाब्यांवरती स्थिर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जनार्दन. चला स्पीडअप घ्या. लगेचच पंच विलंब करू नका. गोलंदाज ट्रॅक वरती विचार केला तर सुयोग ह्या गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो. सुयोगला विचार केला तर व्यक्ती पहिले सांगे कुठ्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना बाबा लागा राईट टर्मवर विकेटचा मारा. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकांची धाबलकाचा विचार केला तर 11 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. सोन्या घरीवरून आली का? चला स्पीडअप घ्या पंच. विलंब करू नका. सामन्याला सुरुवात करायचे. या वेळेस क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस पुन्हा एकदा कमालीचा झेल. इथे मात्र रोहिदासला माघारी परतावा लागेल. कमालीचा झेल इथे पकडला गेलाय. रोहिदासला माघारी परतवलाय. हादरा क्रमांक दुसरा दिला जातोय टीम पिंगले ब्रदर्स 11 संघाला. इथे रोहिदास बॅक टू पॅव्हिलियन. डीजे न्यू बॅटर लगेचच मैदानामध्ये रवाना व्हायचंय. चला स्पीडअप घ्यायचंय विनंती करेन मी. चला योगेश सर कृपया आपण या समालोचनासाठी. यस नक्कीच प्रेक्षकांची आतुरता आहे आपला आवाज ऐकण्यासाठी. तर कृपया मी विनंती करेन आपण लगेचच संपर्क साधा. यावेळी सजवणे एक निर्धाव चेंडू. इथे मात्र योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता. पहिला चेंडू इथे निर्धाव खेळलाय. कमालीची गोलंदाजी. विचार केला तर सुयोग गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज होत असताना पाहायला मिळाला. मात्र चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओ हो यावेळेस चेंडूला उडवलंय आणि नुसतंच उडवलं नाहीये तर खेचून उडवलंय. चेंडू आउट पार. योगेश ब्रँड षटकार. कमालीचा फटका होता. इथे मात्र चेंडूला अक्षरशः भिरकावून देण्याचं काम या फलंदाजानं केलं. षटकाराच्या सहाय्याने धाबलकाचा विचार केला तर 17 धाबा धाबलकावरती जोडल्या गेल्यात. ओहो यावेळेस अजून एक काय कमालीचा फटका. देखना फटका. इथे मात्र चेंडू ग्राउंडचा फटका. स्टेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. इथे मात्र चेंडू आउट ऑफ पार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जात असणारा हा षटकार. यस विचार केला तर 1 2 3 4 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
हो हो, यावेळेस कुलभर टप्प्याचा चेंडू. इथे षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. धाबलकाचा विचार केला तर 23 धाब्यांवरती जाऊन पोहोचलंय. चला लगेच स्पीडअप घ्यायचंय पंच. चला प्रथमेश, नो टीम मीटिंग लवकरात लवकर कृपया थोडंसं सहकार्य करावं मित्रांनो. इथे मात्र अजूनही 2 सामने खेळवायचे. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिलं सांगे कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना हर्षद राऊंड टमोर द विकेटचा मारा पाहावा लागेल. स्ट्राईक वरती जनार्दनचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये कमालीचे फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. मात्र यावेळेस पाहावं लागेल स्ट्राईक वरती जनार्दन. यावेळेस काय कमालीचा चेंडू. इथे मात्र क्रिकेटच्या दुनियातील ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. इथे मात्र फलंदाजाला रोखण्याचं काम पहिल्या चेंडूवरती केलं गेलंय. कमालीची गोलंदाजी हर्षद या गोलंदाजाकडनं. पहिला चेंडू आणि यॉर्करचा चेंडू होता. कमालीचा चेंडू. ओहो, यावेळेस चेंडूला उडवलाय. इथे चेंडूवरती शतरक्षक नितीन. चुका होणार नाहीयेत. इथे मात्र जनार्दनला देखील माघारी परतावा लागेल. हद्रा क्रमांक 3 दिला जातोय टीम पिंगळे ब्रदर्स 11 संघाला. जनार्दन बॅक टू पवेलियन. यस, मिलिंद पिंगळेसाठी मोठं पारितोषिक लागलं जाते. 6 चेंडूवरती 6 षटकार जर का ठोकले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज 22 सकपाळ यांकडून मात्र देण्यात येईल. आणि हर्षदने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 501 रुपया नितीन रसाळ यांकडून. कमालीचं इथं पारितोषिक लागलं जाते. दोघांसाठी देखील पारितोषिक आहे. यावेळेस कमालीचा फटका. इथे मात्र पूर्ण जीव लावला गेला या चेंडूला. चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिझनच्या डोक्यावर ना. कमालीचा फटका. आउट ऑफ पार. यस, बॉल द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. जुना बॉल द्यायचाय. इथे मात्र आता गोलंदाजाने थोडस परिवर्तन. इथे मात्र स्ट्राईक चेंज केली. पाहावं लागेल. विचार केलं तर यावेळेस बराच काळ चेंडू खाली राहिलाय. मागच्या चेंडूवरती जरूर मोठा फटका आला होता. मात्र यावेळेस हुशारी आणि अकलमंदीने गोलंदाजी केली जाते या हर्षद या गोलंदाजाकडनं. यावेळेस खराब चेंडू. इथे मात्र स्क्वेअरचा मारा बंतर दाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओहो, अजून एक निर्धाव. कमालीची गोलंदाजी आहे. आता मात्र मिलिंद पिंगळे या खेळाडूला जागच्या जागी उभं करण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. कमालीची गोलंदाजी राहिली या हर्षद या गोलंदाजाची. सातत्याने निर्धाव चेंडू हाताळले जातात. मात्र जरूर मागच्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता. त्याच्यानंतर इथे मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूवरती शतरक्षक दिलीप. चुका होणार नाहीयेत. इथे मात्र मिलिंदला देखील माघारी परतावा लागेल. कम ऑन डीजे. यस, धन्यवाद डीजे, धन्यवाद. विचार केला तर चला स्पीडअप करायचंय पंच. येणारे 12 चेंडू 27 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज मारुतीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस एंटर होत असताना इथे गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर प्रथमेश व्यक्ती दुसरं सांगी कोट्यातलं 4थं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळेल.
तर इथे मात्र यापुढील समालोचन आमचे योगेश दादा वाघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा. संग्राम अतिशय सुरक्षेचे सामने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो, यावेळेस इथे मात्र जोरदार लावडा पिल थर्ड. नक्कीच इथे मात्र थर्ड अंपायरांच्याकडे हा निर्णय सोपवलाय. विनंती असेल की आपण भावेश सकपाळ यायचं इकडे. यस, इथे मात्र आयोजकांकडून सूचना येते LB साठी थर्ड अंपायर दिला जाणार नाहीये. यस, पंचांचा नियम अंतिम, पंच जे देतील नोट आउट. यस, नक्कीच इथे मात्र एक पंच धाव किती, एक सिंगल का, चल एक सिंगलने धाव फरक पुढे सरसबत असताना यावेळेस हो, थँक्यू संतोष शिंदे ज्यांचा आवाज आपण. हो बेकार, याचा भोत्रा फाडला, देखताय जिलेबीवर मागताय भजिया. ये काय सांगायचंय, 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या पद्धतीने संघाची धावसंख्या दाखल 33 धावा. चौथे षटक जे प्रगती पथावरती आपण पाहू शकाल. प्रथमेश ज्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्या पद्धतीनं खाल्लं मग मला पाटणीला साल लावून या लागेल यावेळेस. हो, माझ्या पद्धतीनं जशी गाणी वाचली तशी बरोबर वाजून सगळं हसून मजा करते, पण तुमच्या पद्धतीनं केला मग पळताना दैव वही मोडीत पळायला लावाल तुम्ही. इथे जाऊया डॉट, निर्धाव चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना प्रथमेश आपण ज्याला पाहू शकाल. अजूनही 3 चेंडू यावेळेस. हो मारुती, ओहो काय सांगता, नाकाना मोकार धक्का दिला पण नाही इलाज झाला. तिथे जरूर धावा आल्यात. या बॉलवरती 6 हा षटकार. थोडस वेळ वाचवणं महत्वाचं राहील. अगदी षटकार येत असताना 39 धावा. ओहो, यावेळेस मात्र फलंदाज होता प्रथमेश. महत्वाची विकेट. मारुती आमटीज द रिवर्स. फलंदाजाचं नाव गणेश. यस गणेश. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल महत्वाची ही लढत जी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. प्रथमेश गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती. षटकातला पुढचा चेंडू. खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल, टुटुशा बॉल, खुसखुशा बॉल, तिथे डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. चौथं. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावा इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत. जरूर कंचा तरी जालिम बाबाचा पाणी घेऊन गेला वाटतो. जास्तचा वेळ न घेता जेवढ्या वेळेसाठी सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न आपण करा.
आणि मला वाटतं आता गोलंदाज हरेश गोलंदाजी मार्क वरती तयार होत असताना पाहायला मिळतोय. हरेश ज्याला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल ते आपल्याला पाहायला मिळते. चला शेवटचं षटक आहे आणि 6 चेंडू 18 धावा ज्या बनवायच्या आहेत. सामना लेवल झाला तर सुपर ओव्हर आता पाहिलं जाईल. गेला म्हणजे काय सांगायचं आहे, तो बॉलर त्याचा काय तिकडे भोशाळ्यात खायलाय. बॅटीला बॉल ठोकला ठोकला यांना दमूच लागतो. चला काय आला हे बघा, खेळणारी एक सांभाळणारी एक. इथे सुरुवात मात्र चांगली झाली. धवला गाणं आवाज फार जेलाय कोमात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळेल. यावेळी देखील समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला नितेश. इथे एक सिंगल तर बनले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. बेगानं थ्रो केला गेलाय. आणि आता मॅच मध्ये जर पाहिला तर शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 4 आणि धाव्यांची गरज आहे 17. 4 चेंडू 17 धावा बनवायचे. तर आता धावसंख्या बनवायचे 17. आता कुठे बसा आणि कुठे उतरा आता ते आपल्याला कळणार. या 4 चेंडू मध्ये षटकार आले तर मॅच बनवू शकते. आता कांडी टाईट कार्यक्रम, आता कांडी टाईट. आता तिन्ही फटाफट घालवायला लागतील. आता सुपर ओव्हरचा विषय सोडा की धरा, पण क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतं. कारण 1 चेंडू 8 धावा चेस झालेले आहेत माझ्या करिअर मध्ये, तरी तो चेंडू संपला नाहीये. असे कारनामे क्रिकेटमध्ये भरपूर होत आहेत. आणि आता मात्र पूर्णपणे बंदिस्तामध्ये संघ जाताना पाहायला मिळतोय. कारण आता आपण जर पाहिला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहू शकाल भगवान दादा भगत, आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. भगवान दादा भगत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी मार्ग वरती. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने चांगली महत्वाची गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. आणि ते एक सिंगल आली, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आणि अशा पद्धतीने आता पूर्णपणे बॅटिंग करणारा संघ हा बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आता 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आणि 16 धावा बनवायच्या आहेत. चला सिद्धिविनायक पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. रियान एंटरप्राइजेस आणि सिद्धिविनायक असा हा सामना. असं नाही का, बरं ठीक आहे. काही का ना असे तोपर्यंत तुम्ही तिकडे सूत्र हलवा. मैदानाच्या आतमध्ये सामना कंप्लीट होतोय आणि विजय संघ होतोय तो म्हणजेच लुक ॲट मी. क्वालिफाय पण झाले का? यस यस, अभिनंदन टीम. हॅलो, लुक ॲट मीचा हर्षद हा ठरतोय खऱ्या अर्थाने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, फार दवळा गाण्याचा प्रयत्न करतोय. आवाज तर पूर्ण बसलेला आहे, परंतु मी बाहेर गेलो होतो तिथे तीच फरमाईश